आहे. घेऊन आलेल्या सामान्य ज्ञानची सराव प्रश्नपत्रिका तिसरी, जी की तलाठी भरती 2026 साठी अतिशय महत्त्वाची आहे. आणि याच्या पेपरमध्ये मागच्या 2 पेपरमध्ये आपण तलाठी भरती सामान्य ज्ञानची पहिली, दुसरी आणि हा तिसरी सराव प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी आज घेऊन आलेलो आहे. चला तर आजचा व्हिडिओ सुरुवात करूया. धमाकेदार व्हिडिओ होणार आहे, तर सर्वांनी काय करायचं आहे, या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे. आवडलं तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. त्याचा पहिला प्रश्न आहे, 2025 ऑक्टोबर महिन्यामध्ये कोणते चक्रीवादळ आलेले होते? तर या प्रश्नाचं उत्तर 2025 ऑक्टोबर महिन्यामध्ये कोणते चक्रीवादळ आलेले होते? तर 2025 मध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये कोणते चक्रीवादळ आले होते? तर मोंदा आणि शक्ती हे दोन्ही काय आले होते, वादळ या ठिकाणी ऑक्टोबर महिन्यामध्ये आले होते. पण बुआलई हा सप्टेंबर महिन्यामध्ये आला होता. पण 2025 मध्ये तीनही वादळ येऊन धडकलेली होती. 3 ते 6 ऑक्टोबर मध्ये शक्ती हे चक्रीवादळ आलेलं होतं अरबी समुद्रामध्ये. आणि 26 ऑक्टोबर मध्ये मोंदा हे बंगालच्या उपसागरामध्ये आलेलं होतं. तर बुआलोई हा सप्टेंबरमध्ये आलं होतं आणि हे व्हिएतनाममध्ये धडकलेलं होतं. तर ऑप्शनचा विचार जर केला तर मोंदा आणि शक्ती हे दोन पर्याय या ठिकाणी काय आहेत, बरोबर आहेत. तर 1 आणि 3 हे प्रश्न या ठिकाणी काय आहेत, बरोबर आहेत. तर लक्षात ठेवा, 3 आणि 6 ऑक्टोबरला शक्ती हे वादळ आलेलं होतं आणि मोंदा हे 26 ऑक्टोबरमध्ये आलेलं होतं. हेही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत. पण प्रश्न क्रमांक दुसरा, जगातील पहिला जगातील पहिला येन समर्पित स्टेबल कॉइन JPYC जपानने कधी लॉन्च केला? जगातील पहिला येन समर्पित स्टेबल कॉइन JPYC जपानने कधी लॉन्च केला? ऑप्शन नंबर 1 नोव्हेंबर 2025, ऑप्शन नंबर 2 1 सप्टेंबर 2025, ऑप्शन नंबर 3 27 ऑक्टोबर 2025 आणि ऑप्शन नंबर 4 11 डिसेंबर 2025. तर जगातील येन समर्पित स्टेबल कॉइन JPYC जपानने 27 ऑक्टोबर 2025 ला काय केला होता, लॉन्च केलेला होता. याचे जर उद्देश बघायचे झाले तर काय होतं, तर उद्देश आहे त्याचे येन आधारित डिजिटल पेमेंट जे आहेत ते सुलभ करणे, हा त्याचा काय होता, मुख्य उद्देश होता. जे येन आधारित जे पेमेंट होते ते सुलभ करणे हा यांचा काय होता, मुख्य उद्देश होता. ज्यामध्ये डिजिटल व्यवहारचे ऑनलाईन पेमेंट, पैशाचे हस्तांतरण सुलभपणे करण्यासाठी जपानी येनवर आधारित डिजिटल उपयोग करून देणे हा त्यांचा मुख्य उद्देश या ठिकाणी होता. तर तो 27 ऑक्टोबर 2025 रोजी काय केला, लॉन्च केलेला आहे. यानंतरचा जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 3, SIR मोहीम निवडणूक आयोगातर्फे दुसऱ्या टप्प्यात किती राज्यात राबवण्यात आली? जी SIR मोहीम होती, निवडणूक आयोगातर्फे राबवण्यात आलेली SIR मोहीम दुसऱ्या टप्प्यामध्ये किती राज्यात राबवण्यात आली, असा प्रश्न आहे. ऑप्शन नंबर 1 आहे 10, ऑप्शन नंबर 2 11, ऑप्शन नंबर 3 12 आणि ऑप्शन नंबर 4 14. तर जी SIR मोहीम होती तर दुसऱ्या टप्प्यामध्ये 12 राज्यामध्ये काय करण्यात आली होती, राबवण्यात आली होती. त्या राज्यामध्ये केंद्रशासित प्रदेश आणि 12 राज्ये, त्याच्यामध्ये केंद्रशासित प्रदेश आणि 13 राज्ये होती. आता SIR म्हणजे नेमकं काय आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊया. SIR काय आहे, तर SIR जे लॉंग फॉर्म आहे, स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, म्हणजे विशेष सखोल परीक्षण, स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन हे त्याचं लॉंग फॉर्म आहे. हे मतदार यादीच्या विशेष पुनर्निरीक्षणाचे अभियान आहे. हे अभियान भारत निवडणूक आयोग, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया राबवते. कोण राबवते? इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ECI काय करते, हे SIR राबवते. याचा मुख्य उद्देश काय आहे, तर मतदार जी यादी आहे ती विशेष पुनर्निरीक्षण करणे याचं काम आहे. पुनर्निरीक्षण करणे यादीचं मुख्य काम आहे. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये हे 12 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये राबवण्यात आलेलं होतं. यानंतरचा चौथा प्रश्न आहे जो या ठिकाणी आपण घेणार आहोत. चौथा प्रश्न, SJ-100 विमानासंदर्भात भारत आणि कोणत्या देशात सामंजस्य करार झाला?
SDG-100 आहे जो विमानासंदर्भात भारत आणि आणखी कोणता देश होता ज्यांचा सामंजस्य करार झालेला होता? ऑप्शन नंबर 1 अमेरिका, ऑप्शन 2 रशिया, ऑप्शन 3 चीन आणि ऑप्शन 4 जपान. तर SDG-100 ज्यावेळेस भारत आणि चीन यांच्यामध्ये काय झालं होता? सामंजस्य करार झालेला होता. तर यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5 आपण या ठिकाणी काय करणार आहोत घेणार आहोत. प्रश्न क्रमांक 5 विकसित महाराष्ट्र 2047 विकसित महाराष्ट्र 2047 च्या विजन डॉक्युमेंटला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणत्या दिवशी मान्यता देण्यात आली? विकसित महाराष्ट्र 2047 मान्यता कधी देण्यात आलेली आहे? ऑप्शन 1 26 ऑक्टोबर 2025, 27 ऑक्टोबर 2025, 28 ऑक्टोबर 2025, 30 ऑक्टोबर 2025. मान्यता विजन डॉक्युमेंटला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणत्या दिवशी मान्यता देण्यात आलेली आहे असा प्रश्न दिलेला आहे. तर मान्यता देण्यात आलेली आहे 28 ऑक्टोबर 2025 रोजी काय करण्यात आलेले आहे? याला मान्यता देण्यात आलेली आहे. विजन डॉक्युमेंटला 28 ऑक्टोबरला देण्यात आलेली आहे. आणि या मंत्रिमंडळाचे अध्यक्ष होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मान्यता देण्यात आलेली आहे विकसित महाराष्ट्र 2047. आणि याचा उद्देश नेमकं काय आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेऊया. 28 ऑक्टोबर 2025 त्याला मान्यता भेटलेली आहे. आणि या 2047 पर्यंत महाराष्ट्राला विकसित समृद्ध आणि सर्वसमावेशक राज्य बनवणे असा हा उद्देश या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे. अध्यक्ष होते महाराष्ट्राचे चीफ मिनिस्टर देवेंद्र फडणवीस हे त्याचे काय होते? अध्यक्ष होते, प्रेसिडेंट होते. यानंतरचा प्रश्न क्रमांक 6 जगातील प्रचंड वेगाने धावणारी रेल्वे कोणत्या देशाने तयार केली? प्रचंड वेगाने धावणारी रेल्वे कोणत्या देशाने तयार केली हा प्रश्न आहे. ऑप्शन नंबर 1 चीन, ऑप्शन नंबर 2 जपान, ऑप्शन नंबर 3 अमेरिका आणि ऑप्शन नंबर 4 श्रीलंका. उत्तर येत असेल तर कमेंट नक्की करा. तर जगातील प्रचंड वेगाने धावणारी जी रेल्वे होती ती कोणत्या देशाने तयार केली होती? तर जगातील प्रचंड धावणारी रेल्वे ही चीनने तयार केलेली आहे. आणि तिचा सरासरी वेग आहे, चाचणीचा वेग होता 450 किलोमीटर प्रति तास आणि जगातील सगळ्यात वेगवान हाय स्पीड ट्रेन आहे. हाय स्पीड ट्रेन आहे CR450 म्हणजे याची स्पीड आहे 450 किलोमीटर प्रति आवर. तर यांनी चीनने तयार केलेली हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपण प्रश्न घेणार आहोत पुढचा जो प्रश्न क्रमांक 7 आहे. 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? ऑप्शन 1 आहे राजनाथ सिंग, दुसरा रजिना देसाई, 3 पुलक घोष आणि 4 पंकज जैन. 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली हा प्रश्न आहे आपला. तर अध्यक्षस्थानी ज्या अध्यक्ष न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांचं काय केलेलं आहे? अध्यक्षस्थानी निवड करण्यात आलेली आहे. न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांची काय करण्यात आलेली आहे? त्या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे. तर रंजना देसाई कोण होत्या? थोडक्यात माहिती सांगूया आपण. त्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमंत्री आहेत. न्यायमंत्री रंजन देसाई आहेत. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती म्हणून काम केले आहेत. मुंबईमध्ये त्यांनी न्यायमूर्ती म्हणूनही काम केलेलं आहे. ही त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती असावं. आणि तिसरा मुद्दा 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षस्थानी त्या होत्या. हा प्रश्नच आहे आपलाच. वेतन भत्ते आणि केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना सेवा अटींचा आढावा घेणे हे आयोगाचे प्रमुख काम आहे. आयोगाचे प्रमुख काम कोणते? वेतन भत्ते आणि केंद्र सरकारची कर्मचाऱ्यांची जी सेवा आहे या सेवांचा आढावा घेणे हा आयोगाचं प्रमुख मुख्य काम आहे.
हे तुम्हाला काय होते याबद्दल सोबत लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8 आपण या ठिकाणी काय करणार पाहणार आहोत. तर प्रश्न क्रमांक 8 आहे, गाझा शांतता शिखर परिषदेला भारतातर्फे कोण हजर राहिले होते? जी गाझा शांतता शिखर परिषद होती त्या शिखर परिषदेला भारतातर्फे कोण हजर राहिले होते? ऑप्शन नंबर 1 नरेंद्र मोदी. जी गाझा शिखर परिषद आहे त्या परिषदेला 1 नरेंद्र मोदी, 2 कीर्तिवर्धन सिंह, 3 नितीन गडकरी आणि 4 एस जयशंकर. तर जी परिषद झाली होती या परिषदेला कीर्तिवर्धन सिंह काय होते उपस्थित होते आणि हे परराष्ट्र मंत्री म्हणून या ठिकाणी उपस्थित होते. परराष्ट्र मंत्री म्हणून उपस्थित होते आणि ठिकाण होतं याचं काय होतं ठिकाण? शर्म अल शेख इजिप्त. शर्म अल शेख इजिप्त या ठिकाणी काय होतं हे प्रदर्शन जी परिषद भरली होती इजिप्त या ठिकाणी. आणि कधी होती? तर ही होती 13 ऑक्टोबर 2025ला. 13 ऑक्टोबर 2025ला शिखर परिषद या ठिकाणी काय होती भरलेली होती. त्यानंतरचा आजचा 9वा प्रश्न आहे. 9वा प्रश्न आहे, आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक 2025 मध्ये आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक 2025 मध्ये भारत कितव्या स्थानी आहे? जी आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक 2025 झालेला आहे त्यामध्ये भारत कितव्या स्थानी आहे असा हा प्रश्न आहे. ऑप्शन नंबर 1 आहे 122व्या स्थानी, ऑप्शन नंबर 2 128व्या, ऑप्शन नंबर 3 130व्या, ऑप्शन नंबर 4 140व्या. तर आर्थिक स्वातंत्र्य निर्देश 2025 मध्ये भारत हा 128व्या स्थानावर होता. यामध्ये IEF जो झाला होता इंडेक्स इकॉनॉमिक फ्रीडम 2025 मध्ये याचे प्रकाशक होते द हेरिटेज फाउंडेशन. कोण होते प्रकाशक? हेरिटेज फाउंडेशन हे त्याचे काय आहेत प्रकाशक आहे. भारताचा जागतिक क्रमांक 128 आहे आणि भारताचे यामध्ये गुण किती आहेत तर 53 पॉईंट म्हणजे 53 हे त्या काय आहेत भारताचे त्यामध्ये गुण आहेत. आणि आशिया पॅसिफिक क्रमांक यामध्ये 26वा आहे जो की 39 देशापैकी 26वा क्रमांक आपला एशिया पॅसिफिक क्रमांकामध्ये येतो आणि निर्देशकामध्ये 128व्या क्रमांकाला येतो. आणि टॉप 5 देश आहेत त्याच्यापैकी पहिला देश आहे सिंगापूर. जो सिंगापूर आहे त्याचा जो गुण आहेत ते आहेत 84.1 सिंगापूरचा. त्याच्यामुळं आर्थिक स्वातंत्र्य निर्देशकामध्ये पहिला देश आहे सिंगापूर. दुसरा देश आहे स्वित्झर्लंड जो की 83.7 गुण त्याचे आहेत. आणि तिसरा देश आहे आयर्लंड आहे 83.1 आयर्लंड. तैवानचं आहे 79.7 आणि लेक्झबर्गचं आहे 79.5. अशा पद्धतीने हे 5 देश निर्देशकामध्ये येतात. म्हणजे भारत हा आर्थिकदृष्ट्या मुख्यतः अपरतंत्र आहे म्हणजे मोस्टली अनफ्री आहे जे की स्वातंत्र्यामध्ये 128व्या स्थानावर येतो. हे लक्षात असावं मोस्टली अनफ्री आहे. यानंतरचा क्वेश्चन आहे करत आपण 10 नंबरचा क्वेश्चन जो की MPSC टाईप आहे. खालील विधान लक्षात घ्या व्यवस्थितरित्या वाचून घेऊया आपण. डॉक्टर सोनाली घोष यांना IUCN द्वारे दिला जाणारा प्रदान केंटन मिलर अवॉर्ड प्रदान करण्यात आला. डॉक्टर ज्या सोनाली घोष आहेत या IUCN द्वारे दिला जाणारा केंटन मिलर अवॉर्ड प्रदान करण्यात आला. यांना जो केंटन मिलर अवॉर्ड जो आहे तो प्रदान करण्यात आला. दुसरा ऑप्शन आहे विधान आहे डॉक्टर सोनाली घोष काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाच्या क्षेत्र संचालिका आहेत. आणि तिसरा विधान आहे हा पुरस्कार राष्ट्रीय उद्याने आणि संरक्षित क्षेत्रासाठी केलेल्या कामाबद्दल दिला जातो.
तर एक गोष्ट क्लिअर करूया आपण या ठिकाणी. डॉक्टर सोनाली घोष यांच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया आपण. तर सोनाली घोष कोण आहेत त्याच्याबद्दल थोडीशी माहिती आपण या ठिकाणी घेऊया. तर पर्यायाचा पण विचार करायचा आहे आणि त्यांच्याबद्दल माहिती आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, घ्यायची आहे. ती माहिती आपण या ठिकाणी देत आहोत. विधान व्यवस्थित वाचा, विधान स्क्रीनवर आहेत. व्यवस्थित वाचा प्रश्नाची उत्तरे आपण या ठिकाणी देणार आहोत. पर्याय व्यवस्थित वाचा. तुमच्या लक्षात येत असेल तर पर्यायाचा व्यवस्थित विचार करा. तर आपण सोनाली घोष यांच्याबद्दल तुमची माहिती घेऊया. सोनाली घोष या कोण आहेत तर सोनाली घोष या IFS अधिकारी आहेत. सोनाली घोष IFS अधिकारी आहेत, जे की वन सेवा विभागामध्ये IFS पोस्ट असतं, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस अधिकारी आहेत. आणि 2023 मध्ये या प्रश्नासोबत हे जे ब नंबरचं ऑप्शन आहे, 2023 मध्ये काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाच्या पहिल्या महिला फील्ड डायरेक्टर आहेत. संचालिका म्हणजेच फील्ड डायरेक्टर आहेत त्या. काझीरंगा जे राष्ट्रीय उद्यान आहेत फील्ड डायरेक्टर आहेत. त्यानंतर 2025 मध्ये त्यांना केंटन आर मिलर अवॉर्ड मिळणाऱ्या पहिल्या भारतीय ठरलेल्या आहेत. केंटन मिलर जो अवॉर्ड आहे त्यांना मिळालेला आहे, त्या पहिल्या भारतीय ठरलेल्या आहेत. आणि हा पुरस्कार संरक्षित क्षेत्राच्या संवर्धनातील उल्लेखनीय कार्यासाठी काय केला जातो, दिला जातो. केंटन जो मिलर अवॉर्ड आहे तो काय केला जातो, संरक्षित क्षेत्राच्या संवर्धनातील उल्लेखनीय कामासाठी त्यांना काय केला जातो, दिला जातो. म्हणजे याचा विचार करूया आता आपण. जे पहिलं ऑप्शन आहे, डॉक्टर सोनाली घोष यांना IUCN द्वारा केंटन मिलर अवॉर्ड प्रदान केलेला आहे. ऑप्शन नंबर 1 इज राईट. डॉक्टर सोनाली घोष काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाच्या क्षेत्र संचालिका आहेत, म्हणजे फील्ड डायरेक्टर आहेत, 2023 मध्ये झालेले आहेत. आणि तिसरा, हा पुरस्कार राष्ट्रीय उद्याने संरक्षित क्षेत्रासाठी केलेल्या कामाबद्दल दिला जातो, म्हणजे ऑप्शन नंबर क विभाग आहे, बरोबर आहे. आता याच्यानंतरचा पुढच्या पर्यायाचा आपण थोडासा विचार करूया. आता पर्यायी उत्तर आहेत 1 बरोबर, 2 बरोबर, 3 आहे अ आणि ब बरोबर, आणि 4 अ ब क बरोबर. या ठिकाणी तिन्ही ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहेत. त्यामुळे उत्तर आपलं काय असणार आहे, अ ब क हे सगळे ऑप्शन काय आहेत, बरोबर आहेत. तिन्ही ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहेत. तर सगळ्यांचा विचार आपल्याला या ठिकाणी करता येतो. तर यानंतरचा जो प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 11. ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांचे ऑक्टोबर 2025 मध्ये निधन झाले. ते खालीलपैकी कोणत्या नाटकाचे लेखक होते, असा प्रश्न आहे. ज्येष्ठ नाटककार जे गंगाराम गवाणकर होते, ज्यांचं ऑक्टोबर 2025 मध्ये काय झालेलं आहे, निधन झालेले, ते कोणत्या नाटकाचे लेखक होते. ऑप्शन 1 वस्त्रहरण, ऑप्शन 2 मालवणी, ऑप्शन 3 उगवता सूर्य, आणि ऑप्शन 4 कोकण पर्व. तर ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर हे वस्त्रहरण या मालवणी बोलीतील गाजलेले नाटक होतं वस्त्रहरण. त्याचे काय आहेत, लेखक आहेत मालवणी भाषा. वस्त्रहरण हे मालवणी भाषेमधलं काय आहे, ज्याची भाषा होती मालवणी, या भाषेमधलं काय आहे, गाजलेलं नाटक आहे मालवणीमध्ये. त्यांचं निधन झाले ऑक्टोबर 2025 मध्ये. आपल्याला काय करायचं, लक्षात ठेवायचं. यानंतरचा क्वेश्चन आहे 12वा प्रश्न. C8 क्रिकेट रेटिंग जीवन गौरव पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे. C8 आहे क्रिकेट रेटिंग जीवन गौरव पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे. ऑप्शन 1 ब्रायन लारा, ऑप्शन 2 सुनील गावस्कर, ऑप्शन 3 सचिन तेंडुलकर, आणि ऑप्शन 4 रिकी पॉन्टिंग. C8 क्रिकेट रेटिंग गौरव 2025. तर C8 क्रिकेट रेटिंग अवॉर्ड 2025 मध्ये ब्रायन लारा यांना देण्यात आलेला आहे. त्यांच्यासोबत BS चंद्रशेखर यांना पण काय केलेलं आहे, C8 देण्यात आलेला आहे.
चंद्रशेखर BS चंद्रशेखर यांना पण देण्यात आले, हे बी लक्षात ठेवा. चंद्रशेखर यांना पण देण्यात आलेला आहे. लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड या दोघांना देण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत. प्रश्न क्रमांक 13वा. प्रश्न क्रमांक 13वा. राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो नुसार भारतातील सर्वात सुरक्षित शहर कोणते ठरले आहे? ऑप्शन 1 चेन्नई, ऑप्शन 2 पुणे, ऑप्शन 3 कोलकाता, ऑप्शन 4 दिसपूर. तर राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो जे आहे आपण त्याला NCRB असं म्हणतो. तर यानुसार सर्वात सुरक्षित शहर जे आहे ते कोणतं आहे? तर या दिसून येतं कोलकाता हे आपल्याला काय आहे सर्वात सुरक्षित शहर म्हणून ओळखलं जातं. तर NCR 2023 नुसार जो रिपोर्ट जाहीर झाला होता त्यामध्ये 20 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या 20 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या 19 शहरांचा प्रमुख शहरामध्ये कोलकाता हे शहरांचं नाव आवर्जून घेतलं जातं. का? तेथे प्रति लाख लोकसंख्येमध्ये 83.9 दखलपात्र गुन्हे नोंदवले गेले. 83.9 नोंदवले गेले आहेत. म्हणून या ठिकाणी कोलकात्याचं नाव राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोनुसार भारतातील सर्वात सुरक्षित शहरामध्ये ठेवलं गेलं. यानंतरचा 14वा क्वेश्चन आहे भारतातील पहिल्या इंटिग्रेटेड कॉमन मोबिलिटी ॲपचे नाव काय आहे? भारतातील पहिल्या इंटिग्रेटेड कॉमन मोबिलिटी ॲपचे नाव काय आहे? तर ऑप्शन नंबर 1 दिल्ली वन ॲप, 2 ठाणे वन ॲप, 3 मुंबई वन ॲप, 4 पुणे वन ॲप. तर भारतातील पहिल्या इंटिग्रेटेड जे कॉमन मोबिलिटी आहे भारतामधलं पहिलं इंटिग्रेटेड कॉमन मोबिलिटी जे ॲप आहे ते ॲप मुंबई वन ॲप म्हणून ओळखलं जातं. तर मुंबई वन ॲप जे आहे हे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काय झालेलं आहे लॉन्च झालेलं आहे. कधी झालेलं आहे तर 8 ऑक्टोबरला झालेलं आहे. 8 ऑक्टोबर 2025ला काय झालेलं आहे हे लॉन्चिंग झालेलं आहे. कुणाच्या हस्ते? नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काय झालेलं आहे ॲपचं लॉन्चिंग झालेलं आहे. आता हे ॲप मुंबई महानगर प्रदेशातील 11 सार्वजनिक वाहतूक सेवा ज्या आहेत त्या 11 सार्वजनिक वाहतूक सेवासाठी काय केलं जातं वापरलं जातं. त्याच्यामध्ये मेट्रो त्यानंतर मोनोरेल आहे, लोकल ट्रेन आणि बस ज्या आहेत त्या बसेसमध्ये पण काय केलं जातं त्याचा वापर आपल्याला करता येतो. इंटिग्रेटेड कॉमन मोबिलिटी ॲप हे नरेंद्र मोदी 8 ऑक्टोबर 2025 मध्ये काय केलं आहे लॉन्च झालेलं आहे. त्याचं नाव आहे मुंबई वन ॲप. आणि यानंतरचा शेवटचा क्वेश्चन आहे जो की तुम्हाला काय करायचं आहे बेस्टपैकी कमेंट करायचं आहे. मानवी हत्ती संघर्ष टाळण्यासाठी कोणत्या सरकारने गजरक्षक ॲप सुरू केले? म्हणजे मानव आणि हत्ती यांचा जो संघर्ष आहे तो टाळण्यासाठी कोणत्या सरकारने किंवा कोणत्या राज्याने गजरक्षक ॲपचं काय केलं आहे लॉन्चिंग केलेलं आहे सुरुवात केलेलं आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. बेस्टपैकी काय करायचं आहे कमेंट करायचं आहे आणि चॅनलला काय करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे. पुन्हा भेटूया अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.